बुलेटिन लोकमत सकाळी 6 वाजल्यापासून आपल्याला अचूक आणि वेगवान निकाल देत आहे आणि अजून एक ब्रेकिंग न्यूज ना या बुलेटिनची सुरुवात आपण करूया। उत्तर मध्य मधून वर्षा गायकवाड विजयी झालेल्या आहेत। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, मुंबईतल्या 6 जागा, या 6 जागांमध्ये फक्त पियुष गोयल यांची जागा सोडली तर सगळ्या जागा भाजपच्या हातून गेलेल्या आहेत, महायुतीच्या हातून गेलेल्या आहेत। उज्ज्वल निकम यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे आणि उत्तर मध्य मधून वर्षा गायकवाड विजयी झालेले आहेत। उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं आणि उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवण्यात आलं होतं आणि कदाचित याचा फटका बसला का, लोक त्यामुळे नाराज होते का वर्षा गायकवाड यांच्या कामाचा आणि कुबाठाच्या बेरजेच्या राजकारणाचा हा परिणाम आहे। तर उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला आहे। वर्षा गायकवाड या मुंबईतल्या गणितांकरता दिल्लीपर्यंत जाऊन आलेल्या होत्या। त्या जेव्हा परतल्या त्यानंतर त्यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली होती। काँग्रेसने वर्षा गायकवाड यांची उमेदवारी घोषित केली आणि तो त्या काँग्रेसचा निर्णय हा अत्यंत योग्य ठरला असं आपल्याला यावरून म्हणता येईल, या विजयावरून म्हणता येईल। उज्ज्वल निकम मात्र शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी महागाई, जीएसटीचा चुकीच्या पद्धतीने केलेला अंमल आणि देशातल्या भ्रष्टाचारी लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न आणि मग संविधान असेल किंवा देशातल्या अल्पसंख्याकांना वाटलेली भीती असेल, या सगळ्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसलेला आहे। बहुजन आघाडीचा ज्या पद्धतीने इम्पॅक्ट दिसणं अपेक्षित होता तो सांगलीचे विशाल पाटील विजयी झाले आहेत, मी त्यांचं अभिनंदन करेन आणि ते निवडून येतील हे सुरुवातीपासून आम्हाला वाटत होतं आणि दिसत होतं, त्यांचा विजय झाला। वंचितला सोबत घेण्यासाठी तुम्ही सातत्यानं प्रयत्नशील होता, मात्र ऐन टायमिंगला ते आले नाहीत, त्यांचा किंबहुना या निवडणुकीमध्ये परिणामच न दिसल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांना बरोबर येण्याचा आम्ही आग्रह करत होतो, कारण मतं एकत्रित राहावीत, एकसंघ राहावीत। पण त्यांनी जेव्हा महाविकास आघाडीची साथ सोडली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा असणारा महाराष्ट्रातला जो मतदार आहे त्यांनी त्यांची साथ सोडली असं दिसतंय। आणि या देशात काय योग्य आहे आणि कोणाच्या बरोबर जायला पाहिजे या बाबतीत लोक किती हुशार आहेत आणि जाणते आहेत हे महाराष्ट्रातले निकालावरून दिसतं। सर हिंदी में बताइए